आज आपण आयरन नीडल कसे रॅप करून घ्यायचे की त्या जेणेकरून आपल्याला ग्रीप मिळेल काम करताना, तर ते पाहूया आपण. आयरन नीडलसाठी लागणारं साहित्य काय काय आहे. 4 नीडल्स आपण आयरन घेतलेत. इथे वेगवेगळ्या तारचे आयरन नीडल्स आहेत. ही वुडन नीडल्स आहे. आयरन नीडल हे 4 घेतले. भरपूर 12 प्रकारचे तारचे असतात. त्यामध्ये कॉटन घेतलं आपण, कात्री घेतली, गम घेतले, आयरन नीडल. वुडन नीडल मी इथे ह्या कारणासाठी घेतले की वुडन नीडलला आपल्याला ग्रीप मिळते, आयरन नीडलला ग्रीप मिळत नाही, म्हणून आपण कॉटन थ्रेडने धाग्याने आपण रॅप करून घेणार आहे, गुंडाळून घेणार आहे. तर आपण सुरुवात करूया. सुरुवात करण्याच्या आधी आपण आयरन नीडलचे हुक्स आपण पाहून घेऊ की मी वेगवेगळ्या तारचे नीडल्स घेतलेले आहेत तिथे, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचा वापर कसा करायचा ते पाहू. आता इथे तुम्हाला हुक दिसतच असेल व्हिडिओमध्ये की हुक प्रत्येक नीडलचे साईज वेगवेगळी आहे. इथे तुम्ही ह्या नीडलला बघणार तर मोठा हुक आहे आणि दुसऱ्या नीडलमध्ये थोडंसं लहान आहे, तिसऱ्या नीडलमध्ये लहान आणि शेवटची लहान आहे. तर ती 1 तारची, 2 तारची, 3 तारची आणि 6 तारची. असे तुम्हाला 1 तारपासून 12 तारपर्यंतची नीडल मार्केटमध्ये मिळतात. तर आपण इथे 1 तार ते 6 तारपर्यंत घेतले, म्हणजे 1, 2, 3 आणि 6 तारची. तर हे आपण आता रॅप करण्याचं उद्दिष्ट ह्यासाठी असतं की आपण काम करताना काही काही जणांना घाम येतो हाताला, त्यासाठी आपण रॅप केलं तर आपलं काम फास्टमध्ये होतं. आता ते नीडल आपण रॅप करून घेऊया. एखादी नीडल घेतली आहे मी. आता त्याचं रॅपिंग करताना नीडलची लेंथ तुम्हाला दिसत असेल की वरचं टोकाच्या भागाच्या इकडचं निमुळतं गेलेलं आहे, स्लोपिंग त्याचं निमुळतं आहे आणि ही पार्ट आहे, हा पार्ट आहे तो एकसारखा दिसतो आहे. जो एकसारखा दिसतो आहे तिथून आपण रॅप करायला, गुंडाळण्यासाठी घेणार आहे. की जर तुम्ही निमुळत्या भागाच्या इथे रॅप करायला घेतला तर ते सरकणार. तर हा धागा जो आहे निडलचा, जो एकसारखा भाग आहे, जो एकसारखा भाग आहे, तर हाफपेक्षा थोडंसं वरती धागा ठेवून मी, कारण इथे आपण ग्लू लावत नाही. स्टार्टिंगला जिथे आपण पकडतो निडल तिथे आपण ग्लू लावत नाही, कारण ग्लू लावल्याने आपण काम करताना चिकटपणा जाणवतो. त्यासाठी आपण तिथे स्टार्टिंगला ग्लू लावत नाही, आपण एंडिंगला ग्लू लावतो. तर स्टार्टिंगला आपण ग्लू न लावता धागा थोडासा वरती, हाफ पोझिशनपेक्षा थोडंसं वरती धागा ठेवून आपण निडल इथे रॅप करायला घेतो. आणि निडल रॅप करताना जो एकसारखा पार्ट आहे तिथे आपण हाताने 2, 4 किंवा 6 असे मॅन्युअली आपण म्हणजे असं गुंडाळून घेतो. तर ह्या पद्धतीने घट्ट तुम्ही गुंडाळून घ्यायचं आहे. घट्ट ह्या कारणासाठी की आपण इथे ग्लू लावत नाही स्टार्टिंगला, त्यामुळे आपण इथे घट्ट गुंडाळून घेतो. अशाच पद्धतीने जवळजवळ 2 धाग्यांमध्ये गॅप नसायला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही रॅप करून घ्यायचं, गुंडाळून घ्यायचं. तर ह्याच पद्धतीने आपण इथपर्यंत रॅप करून घेऊया. तर आता मी ही इथे एवढी रॅप करून घेतली. तर हा धागा तुम्हाला दिसत असेल तो आतमध्ये आपण ठेवलेला, तो रॅप करताना पूर्ण झाकून जाईल, ह्या पद्धतीने आपण रॅप करून घेणार आहे. तर ते रॅप करताना तुम्हाला दिसत असेल आपण तो पूर्ण धागा आतला रॅप करून घेतला, गुंडाळून घेतलेला आहे. आणि रॅप करताना हा जो हुक आहे तो तुमच्या हाताला लागणार नाही, ह्याची काळजी घ्यायची. कारण आपण गुंडाळताना आपल्याला लक्षात येत नाही की ते हुक आपल्या हाताला लागेल, तर त्याची काळजी घ्यायचं. आता हा जो एवढा एंडिंगचा पॉईंट आहे तो आपण इथे सोडून घेतलं आहे. थोडंसं छोटं ठेवलं तरी चालेल, जास्त मोठं ठेवायची का गरज नाही. तर थोडंसं आता मी गुंडाळून घेतो. तर हे गुंडाळून घेऊन आपण नंतर गाठ लावून घेणार आहे. गाठ आपण ह्या पद्धतीने मारतो की हाराला आपण जशी गाठ मारतो तसं. 2 बोटांमध्ये मी धागा गुंडाळला.
डाव्या हातातल्या अंगठ्याने धागा घेऊन ही इथे एक ट्विस्ट देऊन आपण हे केलं आहे. मग उजव्या हाताच्या अंगठ्यामध्ये धागा पकडून डाव्या हाताच्या बोटात धागा पकडून तुम्हाला व्हिडिओमध्ये नीट दिसत असेल की आपण कसं गाठ मारतो आहे. 2 बोटांमध्ये आपण धागा ट्विस्ट करून हा धागा पकडला मी बोटामध्ये आणि नंतर हा ट्विस्ट करून एक टर्न करायचा आहे आणि नंतर निडल भोवती आपण गुंडाळून ठेवतो. नंतर हा धागा पकडतो, बोटाने आपण इथे धागा सपोर्टला देतो आणि मग खेचून घेतो. खेचून घेतल्याच्या नंतर आपण ही गाठ फिट करतो घट्ट. अशा पद्धतीनं आपण 2 किंवा 3 गाठ मारून घेतो. 2 किंवा 3 गाठ मारून घ्यायचे आणि नंतर आपण कट करून घेणार आहे. तर इथे हे 2 किंवा 3 गाठ मारून घेतल्याच्या नंतर आपण कट करून घेणार आहे. कट करून तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी घट्ट एकदम करून घेतलं, कारण आपण ग्लू कुठेच वापरला नाही. तर ग्लू वापरत नाही म्हणून आपण घट्ट ह्या पद्धतीने करतो की तो सुटू नये. जर तुम्ही लूज ह्याच्याने केला तर तो सुटून जाईल आणि त्याचा उपयोग होणार नाही. आता आपण ही गाठ मारली, इथे आपण एंडिंगला ग्लू लावतो. इथे ग्लू लावण्याचं कारण की ती गाठ सुटू नये म्हणून. ह्या कारणासाठी आपण ग्लू लावतो, कारण आपण इथे पकडत नसतो, आपण खालच्या भागाला आपण निडल पकडतो. वरच्या भागाला ग्लू लावला तर तो प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला, चिकटपणा बोटाला जाणवू नये आणि इथे ही गाठ सेफ राहते. जी गाठ आपण बांधली 2-3 इथे ग्लू लावायचाच नाही आपल्याला. आणि कारण आपण अशा ह्या पद्धतीने निडल पकडतो काम करताना की तो ग्लू आपण तिथे लावत नाही, स्टार्टिंगला एंडिंगला लावतो. तर आपण ही एक निडल आपण बघितली. आता आपण दुसरी निडल घेऊया. दुसरी निडल घेताना आपण ह्याच पद्धतीने आपण करणार आहे. तर दुसऱ्या निडलसाठी धागा त्याच पद्धतीने जो पहिल्या निडलमध्ये केलेला त्याच पद्धतीने आपण घेतो की निडलचा जो स्लोपिंग भाग आहे त्याच्या खाली जो एकसारखा जाडीचा जो भाग आहे हा स्लोपिंगमध्ये आणि एकसारखा भाग जाडीचा आहे, तिथून आपण निडल रॅप करायला घेतो. तर निडल रॅप करताना एकसारखा भाग आहे त्याच्या हाफपेक्षा जास्त धागा घेऊन, म्हणजे इथे धागा सोडून आपण नंतर एकसारखा जाडीचा जे भाग आहे चालू झाला आहे, सुरुवात झाली आहे, तिथून आपण निडल रॅप करायला घेतो. स्लोपिंगच्या इथे करायचंच नाही. एकसारख्या जाडीचा भाग आहे त्याच्यात थोडंसं किंचित 2 mm तुम्ही वरतून स्टार्ट करू शकता, पण स्लोपिंग पार्टच्या इथे तुम्ही करू शकत नाही कारण तो सुटत राहतो. तो ग्लू आपण लावत नाही त्यामुळे तो सुटत जातो. इथे तुम्ही घट्ट पद्धतीने रॅप करून घ्यायचा, गुंडाळून घ्यायचा धागा, जेणेकरून तो सुटणार नाही. आणि एक लक्षात ठेवायचं की स्लोपिंग पार्टच्या इथे आपल्याला गुंडाळायचं नाही आहे. काय बिगिनर्स असतात ते स्लोपिंग पार्टच्या इथे करतात आणि नंतर काम करताना त्यांचा धागा सुटून जातो. ओके, ह्या पद्धतीने आपण हाफपर्यंत केलं. जिथे आपला धागा दिसतो आहे आतला जो आपण सोडलेला होता, हाफ पार्टपेक्षा जास्तीचा आपण धागा सोडलेला, तो आता रॅप करून घेतो आपण. रॅप करताना ते हुक तुम्हाला लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची की जेणेकरून तुमच्या हाताला ती निडलचं टोक लागणार नाही. तर बाकीचं ही निडल रॅप करण्याची सोपी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने आपण ही पूर्ण रॅप करून घेतली. आता जी गाठ आपण पहिल्या निडलला रॅप करताना बघितली तीच पुन्हा आपण बघूया की 2 बोटांमध्ये धागा पकडून दुसऱ्या हातात धागा घेतला आहे आणि एक ट्विस्ट केलं आहे, टर्न करून निडल भोवती टाकलं आहे आणि नंतर मग हा बोटात पकडून धागा दुसऱ्या उजव्या हाताने आपण धागा खेचून घेतो आहे. हा खेचून घेतल्याच्यानंतर ह्याच पद्धतीने आपण अजून 2 टाके आपण मारतो. 2 टाके आपण मारून घेऊ, गाठ मारून घेऊ. तर ह्या ही दुसरी आपण गाठ मारली, आता ही तिसरी आपण गाठ मारून घेतो. तर ह्याच पद्धतीने आपण गाठ मारून मग आता
कैचीच्या साहाय्याने आपण धागा कट करून घेऊ. हा थोडासा धागा ठेवणे गरजेचंच आहे, कारण आपण गाठच्या इथे एंडिंग न करता आपण धागा सोडून घेतला. आता इथे आपण ग्लू लावून घेतो आहे. तर ग्लू लावून घेऊन आपण हे फिक्स करून घेऊ, म्हणजे जी गाठ मारली ती सुटणार नाही आणि आपली निडल रॅपिंग व्यवस्थित राहील आणि काम करताना आपल्याला इझी जाईल. ज्यांच्या हाताला घाम येतो त्यांनी नक्कीच हे निडल रॅपिंग करणं गरजेचं आहे. बाकीचेही करतात ज्यांच्या हाताला घाम नाहीत, कारण निडल रॅपिंग केल्याने आपल्या हातात सटकत नाही आणि काम आपण करताना कधीकधी आयरन निडल्स सटकून जातात. त्याच पद्धतीने हे मी बाकीच्या निडल्स पण रॅप करून घेतलेले आहेत. 6 तारची, एक तारची, 2 तारची, 3 तारची आणि 6 तारची. 6 तारची ज्याने आपण यूज करतो का, कारण 6 तारचा धागा आपण जरी यूज करतो त्याच्याने आपली साखळी जाडी, जिथे आपल्याला बारीक काम करायचं आहे तिथे आपण 1 तारची यूज करतो किंवा 2 तारचं, आणि जिथे आपल्याला जास्त बोल्ड वर्क दाखवायचं आहे, जाडीचं वर्क दाखवायचं आहे, तिथे आपण 6 तार, 8 तार वापरू शकतो. जर तुम्हाला 8 तार किंवा 10 तार किंवा 12 तारची निडल म्हणजे घेतली तर ते तुम्ही ऊल वर्क म्हणजे क्रोशा असतं त्याचं तुम्ही वर्क करू शकता. आता आपण इथे वेगवेगळ्या तारचे निडल्स घेतलेत आणि आपण रॅपिंग केलं व्हाईट. तर आपण नंतर काम करताना आपण कन्फ्यूज होऊ नये म्हणून इथे मी कलर घेतलेले आहेत. कलर ह्याच कारणासाठी की आपण काम करताना 1 तारची निडल कुठल्या कलरमध्ये आपण केले ते ओळखण्यासाठी आपण इथे कलर लावून घेतो. कलर पूर्ण ह्याला न लावता आपण वरती टॉपला फक्त कलर थोडंसं लावून घेतो, जेणेकरून आपल्याला काम करताना इझी जाईल. म्हणजे बिगिनर्स असतात त्यांना निडल्स कधीकधी ओळखता येत नाही की 1 तारची, 2 तारची किंवा 3 तार. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूच की 1 तार कशी ओळखायची, 2 तारची निडल कशी ओळखायची आणि 3 तारची. इथे आपण फक्त निडल रॅपिंग कसं करायचं आहे ते जाणून घेऊ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच 1 तार आणि 2 तार, 3 तार, 6 तार कशी निडल ओळखायची ह्याचा व्हिडिओ पाहू. आता हे कलर इझी जातं आपल्याला जेव्हा आपण हे असे निडल्स कलर करून घेतो किंवा काही असं खून करून ठेवतो की जेणेकरून आपल्याला इझी जाईल की निडल ओळखण्यासाठी. ते हे असे मी 4ही कलर निडल्स भोवती लावून घेतो. आणि तुमचे काही प्रश्न असतील की तुम्हाला अजून कुठला व्हिडिओ बघायचा असेल आपल्या चॅनलवर तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला तुम्ही विचारू शकता की जेणेकरून मी त्याची प्रोसेसिंग करीन, म्हणजे तो व्हिडिओ बनवण्याची लवकरात लवकर बनवण्याची प्रयत्न करीन. तर आता हे 4ही कलरमध्ये मी निडल्स बनवलेत. तर हे आणि व्यवस्थित आपलं फिटिंग म्हणजे व्यवस्थित आपलं झालेलं आहे, कुठे गॅप नाही, कुठे म्हणजे 2 धाग्यांमध्ये गॅप नाही किंवा असं लूज नाही आहे. तुम्हाला निडल व्हिडिओमध्ये दिसत असेल की किती झाले.